तरी का श्राप मिळतो? नाता भ्या कळालं का? काल तिला गरज होती, आज तिला गरज नाही. या धरती मातेला तुम्ही आम्ही पायानं तुडवतो, तिला गरज आहे, पाप होणार नाही. पण ज्या दिवशी तिच्या विरोधात जाऊन तुम्ही तिच्या डोक्यावर पाय ठेवला तर पाप झाल्याशी राहणार. हेच आहे. त्या माईच्या कुशीत राहायचं कसं आहे आम्हाला कळालं पाहिजे. हेच आम्हाला कळत नसावा म्हणून धरती माता त्रस्त झाली पापाने. सकाळी उठल्या उठल्या शास्त्र आहे माझ्या मायबापानो, सकाळी उठल्या उठल्या बाजून पटकन खाली उतरू नये माणसानं. उठल्या उठल्या असे हात चोळावं आणि तोंडावर हात फिरवावं असं. क्राग्रेवशे लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्यम गोविंदम कर प्रभाते दर्शनम. तोंडावर तीनदा हात फिरवावा आणि बाजूच्या खाली कचकन पाय टेकू नये. धरती मातेला स्पर्श करावा हाताचा. हे समुद्र वसने देवी पर्वतस्थल मंडले विष्णुपत्नी तुभ्याम पाद स्पर्शम समक्षमी. मी तुला दिवसभर पायानं तुडवणार आहे, माझ्या पायाचं तुला वज होऊ देऊ नको. म्हणून ही धरती माता त्रस्त होऊ नये म्हणून माणसाने 15-16 वर्षात आलं की धोतर नेसलं पाहिजे. धोतर नेसलं पाहिजे का? का कळालंच असेल ना. इलास महाराज तुम्ही नका मान हलवता. कळालं ना? कळालं ना धोतर का असतं? धोतरानं खाली बसता येतंय, पॅन्टीनं खाली बसता येत. न कळत पाप यालाच पाप म्हणतात. एका दिवशी गोरमाटीच्या भजनाला कुठं आम्ही ब्राह्मणाला कुठं गेलो. गंगा महाराज म्हणले महाराज हे द्वारा कशाला टाकलाय? म्हणलं द्वारा कान धरून खाली बशी. आता त्याला कोणचं ज्ञान सांगत बसू म्हणलं. सोपं गौसल मला पटकन तोंडाला आलं. खरं विचारलं होतं नव्हतं. धरती माता पापाने त्रस्त झाली. बुडाला धर्म झाला फार, सोसवे ना भार मज आता माझ्या माय बापानो. ही हाक धरती मातेची. ज्याचं दुःख ते जाणत असतं, ज्याचं दुःख ते जाणत असतं. माझ्या मायबापानो धरती तुमची आमची माय आहे आणि तुमचा आमचा सांभाळ करणारी कोणीतरी मायच आहे. जन्माला घालणारी कोणीतरी माय आहे. तिनं हाक ऐकली आणि ती त्रस्त झाली. ती म्हणू लागली ती धरती बहा लागलेली आहे, ती धरती माझी कोणीतरी. बाईचं दुःख बाईनं जाणलं पाहिजे. जाणतात महाराज, गड्याला तेवढं कळत नाही. हो मायो, बरोबर आहे की नाही? एखादी बिनओळखीची माय तुमच्या गल्लीमध्ये डिलिव्हरी व्हायची की तुम्ही सगळ्या गोळा होतात का? त्यांचं दुःख त्यांना माहीत आहे बाबा. म्हणून धरती मातेचं दुःख त्या आंबेला कळालं आणि त्या आंबेनं आपल्या मालकाला सांगितलं. योगायोग योगायोग. कालांतराने काही प्रसंग पुढचा होता. त्या प्रसंगामध्ये सबदेवन का बाबा महादेव हे सतीशी रुसून बसले होते. का रुसले होते? सतीला एक दिवस भगवान परमात्मा जप करत असताना शंभू एकांतात बसले, ध्यान करू लागले आणि ध्यान करत असताना भवानीनं पाहिलं आणि भवानीला तर राहवलं नाही. भवानी म्हणे आहो तुम्ही सगळ्या देवापेक्षा मोठे आहात. सगळ्या देवा तुम्हाला महादेव म्हणतात, तुम्हाला महादेव म्हणतात. महा म्हणजे सगळ्यात मोठा. आणि काय कोण्या शब्दात बोलू लागली? आहो तुम्हा विना नाही कोणी आणि तुम्ही आहात कुणाच्या ध्यानी. तुमच्यापेक्षा देव मोठा नाही, मग तुम्ही कोणाचं ध्यान करता? त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं माझ्यापेक्षा देव फार मोठा आहे. कोण आहे? कोण आहे? Shiva
जप सोपं परमान सांगतो तुम्हाला. भजन करी महादेव राम पूजी टाळ्या वाजवा. काय सुंदर आहे परमान. हा श्रीराम जय राम. वा काय भजन चाललंय आमच्या शंभूचं. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. कोण्या रामाचं भजन करता. हे राम तर भरपूर ऐकले. एक राम दशरथ का बेटा, दुजा राम सबगड बैठा, तिजा राम सब जग पसारा आणि चौथा राम सबसे. कोण्या रामाचं भजन करता. अरे जे दशरथाचा राम आहे त्याचं भजन करतो. त्या रामाला अक्कल नाही. कोण म्हणे मी नाही, मी नाही. भवानी म्हणे या रामाला झाड आहे का सीता हे कळणं झालेलं आहे. झाडाला मिठी मारतो सीते सीते म्हणतो. इतका येडा राम त्याचं भजन करता. भवानी तुला नाही कळायचं. तो झाडाला मिठ्या का मारतोय तुला नाही कळायचं. हा मला कळायचं नाही म्हणजे मी येडी आहे काय. तुमच्या रामाला आताच्या आता फसवते. शंभू म्हणतात नको भवानी. आणि भवानी ऐकत नाही. हुबेहूब सीतेचं रूप धारण केलं आणि रामाला फसवण्यासाठी सीतेच्या रूपामध्ये सती पोहोचली. राम हाय सीते करतात. माझ्या माय बापानो सीतेनं रडायला सुरुवाती केली. स्वामी स्वामी त्या पाप्यानं मला इथपर्यंत उचलून आणलं, इथं सोडून दिलं, तो पापी पळून गेला. अशा प्रकारचं मी इकडं आहे. रामाने इकडं तोंड कलवावं आणि हाय सीते म्हणून झाडाला मिठी मारावं. लक्ष्मणच्या लक्षात आलं अरे 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 या रावणानं माझ्या भाभीला स्पर्श केला, माझ्या आईला स्पर्श केला त्या रावणाने. म्हणून राम तिचा अंगीकार करत नाही. समोर गेले. भैया भैया मेरे भाभी माँ का क्या दोष है इसमें. माझ्या आईचा काय दोष आहे. काय म्हणले भाभी माँ. भाभी माँ म्हणजे मोठी भाऊजाई काय असते. माय असते. मोठी भाऊजाई माय असते. बापू बराबरच काही हा बराबरच. आता बराबर आहे म्हणतात. आणि हेच उद्या शिमग्याच्या दिवशी असं म्हणतात हा मग कोणी होळी बोलत आहे असं वाटत. माझ्या आईचा काय दोष है बाबा. लखन ये सीता नहीं है, ये मेरी माँ है. आई बाबाला सोडून मालकाला सोडून कुठे हिंडतेस. लट लट लागली कापायला. मला माफ करा. इथून परत गेली. शंभू म्हणले ओळखीलं माझ्या रामाला. नाही मी तिथपर्यंत गेली नाही, वाटवून कलून आली. शंभूनं सांगितलं सीता माझी माय आहे. सीता कोण आहे. माझी माय आहे. आजपासून तुझं माझं नातं. तू माझी माय, मी तुझं लेकरू. त्या दिवसापासून शंभू सतीला सोडून बाजूला बसले. सतीला माय या दृष्टीने बघायला लागलेले आहेत. एका टोकीवर शंभू आहेत, ध्यानस्थ आहेत. मग तीच सती, तीच ज्वाला, तीच जगदंबा तिनं ठरवलं येरी तरी हा रुसूनच बसलाय. येरी तरी माझ्या काही कामाचा बुवा नाही. मग असं करू मला माय म्हणतो ना. एवढ्या काळापर्यंत आपण हा अवतार कार्य करून घेऊ. कशासाठी. ती धरती तरस्त झालेली आहे. बुडाला धर्म झाला फार धरती म्हणते. मग हिची खबर जाणण्यासाठी त्या शिवाला आमच्या सतीनं शेवालाल महाराज बनवलं आणि इथं पाठवलं. ती पाठीमाग माय म्हणून आली. कशासाठी आली. त्या अभंगाचं
दादाच काय म्हणत होतं, टाइम दाखवला मला. टाइम पायाचं नाही, जोश मध्ये आहे सगळं कार्यक्रम, आनंदात आहे. नाही पण वाढलं चालते. नाही 10ला तिकडून लोक आलटातात, पोलीसची गाडी येईन एखादी. चला नाही का वरचं बंद काढून साऊंड ठेवून देऊ. काय करायचं, काय नाही पण ती जे मर्यादा आहे ना, तुम्ही बसू नाही ते उभे त्याचे पाय गळून येतात ना, त्याचं संपलं लागेल मला. म्हणून भवानी सांगितलं तुम्हाला इथं थांबता यायचं नाही आता. हो, धर्म रक्षावयाम अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्त जना. कशासाठी आले शिवालाल महाराज? त्यांच्या दारामध्ये सेवा आहे ना. तुकोबाराची भाषा कुणीकडे जाते. तुकोबार आहेत ते. तुकोबाराचा गाथा माणसाचा माथा मोकळा करतो माझ्या माय बापानो. भगवान परमात्मा शिवालाल महाराजा भूतलावर अवतीर्ण झाले. कशासाठी आले? धर्म रक्षावयाम अवतार घेसी. हा धर्म लोपल्या जाऊ लागला माझ्या माय बापानो. बुडाला धर्म, अधर्म झाला फार सोसवेना भार. या धर्माची स्थापना करण्यासाठी शिवालाल महाराज भूतलावर जन्माला आले. आता सतीला तिथं कर्म दे का? ती झाली जगदंबा. शंभूला शिवालाल बनवलं आणि जो सती होती ती झाली जगदंबा. आता दोघे इकडे निघाले. त्यांचा होता त्या ठिकाणी नंदी म्हणे आपल्याला करमत का इकडं. आता नंदी म्हणले आपल्याला नाही थांबायचं, मी सुद्धा भूतलावर जाणार. ते नंदी सुद्धा इथं आले. ते झाले शिवालाल महाराजाचे गराशा सांड. शिवालाल महाराज हा शिवाचा अवतार. आदिमय शक्ती ती ज्वालामुखी ती सती. आणि शिवालाल महाराजांचा जो गराशा आहे तो गराशा महादेवाचा नंदी. तिथं होते पती पत्नी, इथं झाली माय लेकर. का? तेवढ्या कालापर्यंत तेवढा श्राप पूर्ण करायचा आहे म्हणून इथं जगदंबा आणि शिवालाल महाराज जन्माला आले. धर्म रक्षावयासाठी माझ्या माय बापानो, या धर्माच्या रक्षणासाठी परमात्मा या ठिकाणी अवतार कार्य केलं. आपुल्या पाळीसी भक्त जना. पण शिवालाल महाराज हे संत रूपाने आले. शिवालाल महाराज हे संत रूपाने आले. संत रूपाने का आले? शिवालाल महाराज संत रूपाने आले. आम्ही शिवालाल महाराज संत रूपाने बघतो बर का. पण संताचं कार्य आणि देवाचं कार्य फार भिन्न आहे. आपण सांगून गेलो मगाशी, फार भिन्न आहे. संत कसे असतात? संत या दिव्यासारखे असतात. दीपकाच्या अंगी नाही तुझा भाव, चोर आणि साव सारिकेची. तस संताची दिशा असती. मग शिवालाल महाराज संत होऊन आले. धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्त जना. भक्ताचा सांभाळ शिवालाल महाराजांनी केला माझ्या माय बापानो. कारण की हे त्याचं कर्तव्य आहे, त्याचं ब्रीद आहे. शिवालाल महाराजांनी आम्ही संत या रूपाने संबोधल्या जातो. पण शिवालाल महाराज हे संत नव्हे. शिवालाल महाराज संत नव्हे. शिवालाल महाराज प्रत्यक्ष देव आहेत. शिवालाल महाराज कोण आहेत? हे प्रत्यक्ष देव आहेत. पण देवाला आम्ही जाणू शकत नाही. देवाला आम्ही जाणू शकत नाही. देवाला आम्ही ओळखू शकत नाही. म्हणून देव हे संत रूपाने आले. म्हणून महाराज म्हणतात ना, देवते संत.
माय बापानो, देव ते संत, देव ते संत, पण निमित्त दिसतात प्रतिमा दोन अलग अलग, ते देव आणि संत. दिसायला देव संत हे निमित्त दिसत असते, मुळामध्ये तुकोबाऱ्याचा गाथा असा आहे बाबा, असा आहे. त्या गाथ्याचा अर्थ आपल्याला लागत, आपण काहीतरी बोलायचंय बरं का, काहीतरी बोलायचंय. तुकोबाऱ्याच्या अभंगाचा भावार्थ होऊ शकत नाही, आणि भावार्थ करणारा जन्माला आला सुद्धा हे आपला अंदाज आहे, अंदाज आहे का. तुकोबारा एका ठिकाणी भक्ती सोपी सांगतात, एका ठिकाणी कठीण सांगतात. कल्पना आहे ना आपल्याला, परमान नाही. भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. फार सोपा म्हटले भक्तिपंत, फार सोपा आहे. भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येण्याची खंडती. किती सोपं सांगितलं, किती सोपं सांगितलं. तुकोबाराचा गाथा बोलतो ना, तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, भक्ती ते कठीण सुळावरली पोळी, निवडतो बळी विरळा शूर. विरळा म्हणजे एखादा, विरळा म्हणजे एखादा. मग गाथाच आहे ना हवी, त्यांचा अभंग आपल्याला कळणार नाही. म्हणून देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. इथं सांगितलं, धर्म रक्षवय अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्त जना. बर का, भक्तासाठी देव काय करतो, स्वतः पण किती खाली जातो याचं त्याला भान नसतं. आपण किती नीच काम करतो याचं त्याला भान नसतं. का, केवळ माझ्या भक्ताचं संरक्षण करण्यासाठी तो किती खालच्या थराला जातो, किती खालच्या थराला. कल्पना आहे आपल्याला, कल्पना आहे आपल्याला. सजन कैसासाठी काय झाला, कल्पना आहे. सखूबाईसाठी काय झाला, कल्पना आहे. इतक्या खालच्या थराला जातो. हे जर तुम्ही आडमदिडम ऐकलं नसेल तर भागवत चालू आहे. अर्जुनासाठी काय झाला काम्यकोणामध्ये, कल्पना आहे आपल्याला. इतक्या खालच्या कामाला देव जातो का, केवळ आपल्या भक्ताला सांभाळण्यासाठी इतक्या खालच्या थराला जातो. ते अभंगाचं दुसरं चरण. जन्म सोसिएले किंवा गर्भ सोसिएले. का, आपल्या भक्ताचा सांभाळ करण्यासाठी देव ज्याच्या नावानं गर्भाची यातना तुटते, बरोबर आहे की नाही, ज्याचं नाव घेतल्याने गर्भाची यातना तुटते, पुन्हा जन्मायचं काम नाही, पुन्हा मरायचं काम नाही, ज्याच्या नावाने हे कार्य होतं तो स्वतः देव गर्भात जातो. तो गर्भवास सहन करतो. कशासाठी, एकच आहे, ब्रीदाचं रक्षण करणं. आपल्या ब्रीदाचं रक्षण करणं, देव स्वतः गर्भवास सहन करतो. माझ्या मायबापानो, ही झाली संताची भूमिका. बरोबर आहे, बरोबर आहे ना दादा. आमचे युट्यूबवाले दादा,
जर कीर्तन मोठं वाढलं ना तर दादाची आज्ञा मला मोडता येत नाही. एक 10 मिनिटं तरी पुढे न्यावंच लागणार आहे मला बरं का. मोठ्या माणसाची आज्ञा मी मोडत नसतो. जर एका ठिकाणी कीर्तन जास्ती होत असलं तर 2 तुकडे करा, 2 ठिकाणी टाका. हा फिरवा असं दादाला आतमध्ये घ्या मध्ये. हो ऐका थोडंसं चिंतन बघा काय. चिंतनामध्ये मी स्वतःच भरमटलेलो आहे. आता इथं आल्यावर सगळ्यांना कळालं असं मी येता येता म्हणत होतो मी त्या मंदिरापासून येते वस्तू अभंग निवडलाय. अभंग पाठ नव्हता मला अडकलतो का नाही खरं सांगा. म्हणजे लबार बोलू लागलो का मी. उगा चलता चलता शेवाभाया काय बुद्धी देतील. संताच्या मालिकेतला अभंग बघू म्हणून शिवालाल महाराजांवर काय बोलता येईल एवढ्या वेळातून निवडला बरं का. म्हणून एकदा ऊट लागली होती मला तुम्हाला. आपला कमीपणा झाकून ठेवायचा नाही. हो बघा किती मजा आहे त्याच्यामध्ये. आपल्या भक्ताचं सांभाळ करण्यासाठी देव गर्भवासात गेला, गर्भवास सहन केलं भक्ताचं सांभाळ करण्यासाठी. आता मात्र संताची मालिका उघड पडते आणि बोलणाराची परेशानी होते. बाबा होती की नाही. आताच बोलून गेलो देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संताचं कार्य आणि देवाचं कार्य फार भिन्न आहे. शेवालाल महाराज जर संत असते तर भक्ताचा उद्धार करण्यासाठी गर्भवास सहन केला. गर्भवासात गेले बर का. ज्याच्या नावाने गर्भवास तुटतो ते गर्भवासामध्ये गेले. पण पुढचा तुकडा काय म्हणतो. दुष्ट निर्दाळी येले किती एक. हे संतच काम आहे का. दुष्टाचं खंडन करणे संताचं काम आहे का हे. संत दुष्टाला मारू शकतात का. बोलून गेलो आपण. संत म्हणजे काय. संत म्हणजे दिव्यासारखे असतात. संत म्हणजे वृक्षासारखे असतात. झाडाला ज्याने पाणी घातलंय त्यालाही सावली देतं झाड. बापू बरोबर आहे की नाही. ज्याने पाणी घातलं त्याला बी झाड सावली देतं आणि जो कुऱ्हाड घेऊन तोडायला गेला त्याला सुद्धा झाड सावली देतं. मग दुष्ट निर्दाळीले संत मारू शकतात का. संत मारू शकतात का. संत मारू शकत नाही. आम्हाला काय माहित मारतात का नाही. आम्ही दररोज म्हणायला लागलो जे खळाची तया सत्कर्म रथी. जे खळ आहेत ना खळ त्या खळाची व्यंकटी सांडो पण खळाला मारो असं म्हटलेलं नाही. मग देवते संत कसं बसतील. संताचं कार्य वेगळं आणि देवाचं कार्य वेगळं. त्यातला भेद सांगतो तुम्हाला म्हणजे कळून जाईल. आपण सांगणारे कोण गाथा समोर घ्या म्हणजे कळेल आपल्याला. भक्त राखे पायापासी आणि दुर्जनासी. हा कोणाचा धंदा आहे बापू. हे बापू कीर्तन करायचं बरं का. ओळख आहे का नाही कोणाला. कीर्तनकार आहेत. कोण ओळख आहे कोणती आता ओळखले काही. वा विठाला विठाला. म्हणून शेवालाल महाराजांनी जो फक्त धर्माची जोपासना केली बर का. शेवालाल महाराज कोण होते. दुष्टाचं खंडन केलं की नाही. गंगाधर महाराज शेवालाल महाराजांनी दुष्टाला मारलं की नाही. आता हे बाबा म्हणतात येवनला तिकडं जाऊ आपल्याला काय तर काय मापायचं थोडं. हो ना. का मारलं. तो धर्माची हत्या करू लागला. ही गाय माझी माय आहे. गाय ही माझी माय आहे आणि तो गायीची हत्या करतो. म्हणून भगवंत शिवालाल महाराजांना अशा दुष्टांचा काटा काढला. मग आता तुम्हीच बोलायला लागले संत कोणाला मारू शकत. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे गुरुजी. बरोबर आहे की नाही काठोडेकर. संत मारू शकत नाही. सकाराम द्या. सकाराम भला वाटतं मला कोणी पाहिलंच नाही का. म्हणून शेवालाल महाराज कोण होते. धर्माचीच तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती.
शेवालाल महाराज कोण होते? पाप आणि पुण्य त्यांच्या हातात होतं माझ्या माई बापानो. संत कार्य करू शकत नाही, संताच्या रूपाने आले. पण शेवालाल महाराज मुळात कोण होते? दुष्टाचा काटा काढणारे होते माझ्या माई बापानो. शेवालाल महाराज तुम्हाला मार्ग शिकून गेले. शेवालाल महाराजच्या मार्गाने चाला, जीवनामध्ये कधीच तुम्हाला धोका मिळणार नाही. ही शेवालाल महाराजाची चाकोरी आहे. नुसतं शेवालाल शेवालाल म्हणण्याने भागणार नाही. शेवालाल महाराजांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्ही चालायला पाहिजे. वाह, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते शेवालाल महाराजांनी आम्हाला शिकवलं. बाबा रे, एक फार सुंदर सुभाषितकाराचा श्लोक आहे. वरम ही नरके वासो न दुसिते ग्रहे नरकासेती पापम कुग्रहे परिवर्धते. संतांनी शिकवलं आम्हाला. प्रल्हाद महाराज, तुम्ही जर तुमच्या संसारात वावरत असताना तुमचं काही कळत न कळत पाप झालं तर तुम्ही नरकाला जर गेले तर नीट नरकाला जा, नीट नरकाला जा. नरक भोगून संपता येईल. पण दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं तर नरकात गेल्याशी दुसरा काही मार्ग नाही. नरकास येते पापम कुग्रहे परिवर्धते. माझ्या माय बापानो, हे कार्य करत असताना तुम्ही नरकाला जर नीट गेले तर नरकातून एक दिवस सुटका आहे, एक दिवस सुटका आहे. पण दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं तर सुटका नरकात नेऊन घालते. ते कुग्रहे परिवर्धते. म्हणून शेवालाल महाराज आम्हाला शिकवत होते, जीवनामध्ये कष्टाचं खा, जीवनात कष्टाचं खा, पण दुष्टाचं खाऊ का. गाथा बघा, गाथा काय सांगतो. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास सेवू नये. सज्जनाच्या संगतीमध्ये उपवासी जर राहायची पाळी आली तर बिनघोर उपाशी राहा, पण दुर्जनाचा गोड घास, तुपातला घास खाऊ नका. शेवालाल महाराजाच्या जीवनातलं जे चरित्र आहे माझ्या माई बापानो, इथं शेवालाल महाराजाचं पारायण चालू आहे. म्हणून शेवालाल महाराजाचा अभंग तोच आहे. एका ठिकाणी मी रेणापूरला कथा होती. महाराज विलास महाराज सांगितलं लोकांनी, कथा ही मानभाव पंथाची आहे, भवाळपंथी कथा झाली पाहिजे. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं भवाळपंथाची कथा पाठ केलेली मी काही सोडलं नाही माझ्या जीवनामध्ये. श्रीमद भागवत पाठ केलं, गोरखपुरवाल्याचं भागवत पाठ केलं, नात्रायचं भागवत पाठ केलं. त्या देवीच्या काळात हे तेच नव्हतं माहिती मला. ते 8 दिवस बसावं लागलं घरी. विचार केला, म्हणलं हे गुंडाळावं लागतं घरी, कसं कसं तरी वाकडं तिकडं. म्हणून मग देवी भागवत पाठ केलं. कोण्या शास्त्रामध्ये काय, कोण्या शास्त्रात काय, हे सगळं ढोंढाळण्यासाठी मी मानभाव पंथाची कथा पाठ केली. का सांगायचंय मला की कशात काय आहे, कोण्या धर्मात काय शिकवण आहे हे कळालं पाहिजे तुम्हाला. आम्हाला शेवालाल महाराज एक वेळेस प्रवासात असताना दुष्ट निर्दाळीले किती एक दुष्टांचा काटा काढला. सगळ्यांना कल्पना आहे. शेवालाल महाराज ज्या वेळेस हैदराबादला गेले त्या बादशाने काय केलं होतं सगळ्यांना कल्पना आहे. बसले सगळे भजनेच आहेत, गोरमाटी भजनातली भजने आहेत, मुकुटमणी आहेत. पण त्याला शेवालाल महाराजांनी धडा शिकवला की नाही? शेवालाल महाराजांनी धडा शिकवला. मुळात सांगायचं, शेवालाल महाराजांनी धडा शिकवलाच नव्हता. शेवालाल महाराजांच्या माघाऱ्या देवीनं खेळ केला होता. महामारी गावात सोडली होती. पण शेवटच्या टोकाला त्या राजाला कळाला, हा चमत्कारी कोणीतरी हा साधू पुरुष आहे. या साधू पुरुषाचे पावलं आपल्या घराला लागले पाहिजे, विनंती केली. आणि शेवालाल महाराज म्हणले, मी तुमच्या घराला येईन पण मी खाली झुकणार. आम्ही खाली झुकणार नाही. आम्ही आमची मान वाकेन तर तिच्या समोरच, पुन्हा कोणाच्या समोर मान झुकणार नाही. चालतंय का? काय ना तव्या बोला बोला.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असो सेवालाल महाराजांनी होकार दिला, पूजेची तयारी केली. सेवालाल महाराज बादशाच्या घरी जेवायला थांबले नाही. पूजा करायची ना त्या बागेत ये. कोणचा बाग? कोणचा बाग? पारायण चालू नाही इथं. कोणचा बाग? असू द्या. ते आदुष्याचा बाग आहे त्या ठिकाणी एक. त्या ठिकाणी सेवालाल महाराजांची पूजा करायची. सगळं मला भती लीला नाही सांगायची, मला त्याच्यातून घ्यायचंय काय, समुद्र केवढा याच्याकडं नाही पाहायचं, आपली तहान किती बंजळीनं भागती हे बघायचं. काय साहेब? म्हणून त्या राजाने सांगितलं, महाराज माझी इच्छा आहे, माझ्या घरचे 2 घास तुम्ही जेवलं पाहिजे. माझ्या घरचं 2 घास जेवलं पाहिजे. सेवालाल महाराजाला वाटलं हा आमंत्रित देतो, आपल्याला आमंत्रित करतो, आपण याला नाही म्हणायचं नाही. सेवालाल महाराजांनी सांगितलं माझा नियम आहे, एवढ्या टायमामध्ये दादा काही टाइम सांगितला. आता काय सांगितलं असेल ते, मला 9 वाजता जेवण पाहिजे किंवा 10 वाजता पाहिजे असा काही टाइम सांगितला. राजाने सांगितलं चिंता करू नका, त्या टायमाला भोजन येऊन जाईल. बादशाला सेवालाल महाराजांशी आदर नाही. आदर आहे का? आदर आहे का? आदर आहे का? आदर नाही. चमत्काराशी आदर नाही. पण उगं काहीतरी आपली श्रीमंत दाखवण्यासाठी काय केलं, सेवालाल महाराजांना आमंत्रित केलं. सेवालाल महाराज म्हणले माझ्या टायमात जर तुझं भोजन आलं तर तुझं जेवतो मी, काही अडचण नाही. त्यांनी 56 प्रकारचा भोग तयार केला. 56 प्रकार. आता काय काय होतं, नावं घेत बसलं दुसरं काही नाही, मला नाव येतात पण तोंडाला लाळी, काय करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भोजन 56 प्रकारचं भोजन बनवलं. राजाला फक्त दाखवायचं होतं. जसं दुर्योधन भगवंताला म्हणत होतं माझ्या घरी जेव. जेवणाचा आदर नव्हता कधी. उद्धवजी चलो विदुरा घर ज्यावे, त्या प्रकारे तोच न्याय आहे ठिकाणी. सेवालाल महाराज निघाले. वाटमध्ये छोटूस खेड आहे आणि त्या ठिकाणी एक लव्हार ज्याने भाता पेटवलेला आहे, भाता फुकायला लागलेला आहे. लोखंड गरम करतो, बायकोच्या हातात घन दिलेला आहे. त्या घनाने काहीतरी लोखंडाला लाल बुन लोखंड झालं, त्याला ठोकायला लागलेला आहे. लव्हाराने ओळखलं कोणीतरी महान पुरुष चाललेला आहे ठिकाणी, कोणीतरी महान पुरुष आहे. संताची ओळख पाहताच होती, सांगायची गरज नाही. का अंतरीचे स्वभावे अंतरीचे धावे स्वभावे ते बाहेर ऑटोमॅटिक पडत असतात. त्या लव्हाराला वाटलं कोणीतरी महात्मा आहे, अशा महात्म्याची सेवा जीवनात घडली पाहिजे, संत सेवा घडली पाहिजे. संताची सेवा ही ईश्वर सेवा आहे. म्हणून सेवालाल महाराजांच्या समोर गेले, दोन्ही हात जोडले. बाबा माझी एक इच्छा आहे, माझ्या गरीबाच्या घरची चटणी भाकर 1-2 घास तुम्ही खावावं, एवढी माझी इच्छा आहे. हा माझा भोग प्रसाद समजा, म्हणून माझी इच्छा एवढी पूर्ण करा. सेवालाल महाराजांनी सांगितलं काही अडचण नाही बेटा, घेऊन ये. एवढ्या गडबडीनं त्या लव्हाराने काय असन त्याच्या घरचं, दादा लकुशंग दादा, काय असन त्याच्या घरचं चटणी भाकर काय असन ती प्रेमाची. आणि यानं जे अंबारीवर आणलंय, हत्तीवर बसून ते थार दाखवायचा होता. त्याची नेमकीच अंबारी जवळ आली, ते हत्ती जवळ आलेला आहे, पालखीमध्ये अन्न आहे. आणि सेवालाल महाराजांनी लव्हाराची भाकर घेतली, शिळी भाकर, आणि सेवालाल महाराज कच खाऊ लागले. एवढ्यामध्ये तो बादशाह आला आणि बादशाह म्हणू लागला, महाराज तुम्हाला महाराज म्हणण्याची लाज वाटते आम्हाला, आमचं आमंत्रण घेतलंय आणि आमच्या आमंत्रणाच्या अगोदर दुसऱ्याचं जेवायला लागलेले आहेत. राजा सेवालाल महाराजांनी सांगितलं तुझ्या घरचं अन्न चालणार का? सेवालाल महाराज सत्यवादी होते, तुमच्या आमच्यासारखे गुडघे वाकिवणारे नव्हते. का आमची भाकर खाणार नाही? तुझ्या भाकरीमध्ये पाप आहे, या भाकरीमध्ये पुण्य आहे. मला पुण्याची भाकर पाहिजे. ही प्रेमाची भाकर आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला. राजा म्हणला माझ्या भाकरीचा नाकार का केला, माझ्या स्वयंपाकाचा सांगा काय पाप आहे माझ्याकडे. सेवालाल महाराज म्हणले आता दाखवतो, वेळ नको जास्ती. लगेच त्या
लव्हाराची भाकर घेतली शिवालाल महाराजानं, दोन्ही हातात घेतली जबुसिंग दादा, आणि अशी पिळली, भाकर पिळल्या बरोबर त्याच्यातून टळलळलळल अशी खाली दुधाची धारच निघली. भाकरीतून काय निघलं? दुधाची धार. शिळकांडी निघली, दुधाची धार. बादशाह म्हणला दुधाची धार भाकरीतून, याचं अन्न तेच आहे ना, आमचं अन्न वेगळं आहे काय? आमच्यातून निघणार. त्या बादशाचं अन्न घेतलं शिवालाल महाराजांना, पुन्हा दाबला असं तर त्याच्यातून रक्ताची धार निघली. रक्ताची धार. त्या बादशानं विचारलं, या अन्नातून दूध निघते, त्याच्यातून रक्त निघते, कारण काय? अरे या भाकरीतून दूध का निघलं? ही भाकर त्याच्या घामाची आहे. घन हात हाणत असताना एका घनाला एक थेंब घाम गळतो, एका घनाला एक थेंब गळतो घाम. आणि तू या सगळ्या राष्ट्राचं रक्त पेलस. या राष्ट्राचं काय केलंस? रक्त पेलस. तू रक्त शोषण केलंस, रक्त शोषण केलं राष्ट्राचं, म्हणून तुझ्या भाकरीतून रक्त येतं. रक्त काय केलं होतं बादशाहनं? काय केलं होतं दादा? पेलतं की नाही? शोषण केलं की नाही? हा, कोणाचं? आता मी सांगत नाही ते कोणाचं, घरकुलाचं रक्त. या राष्ट्राचं तू रक्त पिलेलं आहेस, म्हणून तुझ्या भाकरीतून रक्ताचे थेंब गळतात. आणि याचं घामाचं आहे म्हणून त्याच्या भाकरीतून दुधाची धार येते. ही शिवालाल महाराजांची कृती आहे, ही शिवालाल महाराजांची ख्याती आहे. माझ्या मायबापानो, या शिवालाल महाराजांनं धर्माचं रक्षण केलं आणि दुष्टाचा मात्र काटा काढला. दुष्टाचा काटा काढला. कोणाचा काटा काढला? कोणाच्या खिशे कातराला मारलं शिवालाल महाराजांनं? कोणाचा बाण सरकेला त्याला मारलं? नव्हे. जो गायीची हत्या करतो, ही गाय माझी माय आहे, गाय ही धरतीचं रूप आहे, म्हणून शिवालाल महाराजांनी त्याचा काटा काढला. दुष्टाचा काटा काढला माझ्या मायबापानो. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय? शिवालाल महाराजांची ख्याती आहे. अभंगाचं 3रं चरण. भगवान परमात्मा हा फार प्रेमाळू आहे, दयाळू आहे. शिवालाल महाराजांची भक्ती अंतरंगाची. शिवालाल महाराजांची भक्ती अंतरंगाची, आणि भक्ती अंतरंगाचीच असली पाहिजे. बाह्यरंगाची भक्ती फसवत असते. बाह्यरंगाची भक्ती फसवत असते. ते बाह्यरंग तुमचं पाहतच नाही,
तो बाहेरंग पाहत नाही, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. माझ्या माय बाप्पानो, म्हणून आंतरी भक्ती असली पाहिजे. आणि त्याचीच त्याला फार अडचण आहे, तीच मिळत नाही. बाहेरंगाची भक्ती कशी फसवते. बसलेला राजहंस आहे, तो हसण्यासाठी टाला टोला कोणीकडे जाणं योग्य वाटत नाही. पण नाही हसवलं की मग लोक म्हणतात महाराजाला अक्कलच नव्हती. पण इथलची लोक तशी. शेवालाल महाराज जाऊ द्या, महाराजांना खुनवलं. टाइम संपला, खरंच संपला. 10 वाजून गेले बरं का. आणि आमच्या साडून जांभाळी दिली, मग गोरच नाही. धन्य तुझ कृपा, तू कृपेचा सिंधू सागर आहेस. शेवालाल महाराज एवढा दयाळू आहे, तेवढे दयाळू आहेत. ते मात्र जे त्यांना शरण आले त्यांच्यावर मात्र फार मोठी कृपा करतात. आपुला तो बोल साच करे, मी बिरदाचं रक्षण करेन. जो मला शरण आला त्याला मरण कधी देणार नाही. शेवालाल महाराज प्रवास करत असताना माझ्या मायबाने जंगलामध्ये एक मोर होता. मोर जंगलामध्ये मोर होता आणि शेवालाल महाराजांचे गडी त्याच्या पाठीमागे लागले. तो मोर धावत आला आणि शेवालाल महाराजापाशी मोर आपल्या भाषेत बोलू लागला. तुमच्या गावचे लोक, तुमच्या सोबतचे लोक माझ्या पाठीमागे लागलेले आहेत आणि ते माझा घात केल्याशी सोडणार नाही. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणती, आपुला तो बोल साच करी. तुम्हाला कृपा सिंधू म्हणतात. माझ्यावर कृपा करा, माझ्यावर दया करा. त्या दिवशी मोराचं संरक्षण माझ्या शिवालाल महाराजांनी केलं. म्हणून माझ्या मायबापून शिवालाल महाराज हे दया सिंधू आहेत, कृपा सिंधू आहेत. म्हणून सगळ्यांनी वेळ संपतात. वेळाच्या पुढे बोला की मलाही बोलू वाटत नाही. गोरमाटी भजनात सर्रात्र बोललो तरी काही वाटत नाही, हो ना. पण याला नियम असतो, मर्यादा असते. टाईम संपला. आज दररोज उभं राहावं लागतंय. पुढचे कार्यक्रम आहेत. म्हणून आता लगेच कीर्तन झालं. चहा राहतच ना, राहतच ना चहा. म्हणजे मला चहाची तलप आली तिच्यामुळे. चाय की शोभा. बाळा तुला कळतंय का चहा पित असतो बेटा? पित असतो. चाय की शोभा, चाय की शोभा प्याली से. चाय की शोभा गुरुजी, चाय की शोभा प्याली से. भिखारे की शोभा झोली से. बगीचे की शोभा माली से. दुल्हन की शोभा डोली से. झगड़े की शोभा गाली से. येतं का तुम्हाला? त्याच्याशी मजाच येत नाही झगड्याची बरं का. झगडे की शोभा गाली से. ते बोरगीत कुछ म्हणते ससुराल की शोभा साली से. अरे वा. भजन की शोभा, भजन की शोभा टाली से. एकदा सगळ्यांनी टाळी वाजवा. विठोबा. शेवालाल महाराज हा दया सिंधू आहे. या समाजाचं संरक्षण करणार आहे. पण एकच कीर्तनाच्या माध्यमातून सांगायचंय, जो शेवालाल महाराजाच्या सानिध्यात आले, जे शरण आले, त्याचा मात्र उद्धार करणार आहे. भक्त राखी म्हणून त्याच्या सावलीत या. आणि शिवालाल महाराज ध्येय आहे त्या मार्गाने चला. नुसतं शिवालाल महाराज म्हणल्याने काम भागणार नाही.
त्यांनी जी चाकोरी दाखवली त्या चाकोरीनं चाला, जीवनात काही कमी पडणार नाही. का हे त्या संतांचे उपकार तुमच्या आमच्यावर आहेत, त्या जगदंबा देवीचे उपकार आहेत आदिमाय शक्ती शिवालाल महाराजावर, आणि शिवालाल महाराजाचे उपकार तुमच्या आमच्यावर आहेत. आणि शिवालाल महाराजाचा अधिकार काय आहे माझ्या मायबापांनो? अभंगाचं शेवटचं चरण. माझ्या मायबापानो शास्त्राने जे वर्णन केलं त्या न्यायाने माझा शिवालाल महाराज हा दया सिंधू आहे, कृपा सिंधू आहे. पण शिवालाल महाराज जे आपल्या शरण आले त्यांचा उद्धार करतात. म्हणून शिवालाल महाराजाच्या छत्र छायेमध्ये सगळेजण राहा. शिवालाल महाराजा पाठीशी असणारी आदिमाय शक्ती ज्वालामुखी जगदंबा अंबा भवानी तिची सावली काही खतरनाक आहे. शिवालाल महाराजाचा आणि त्या बादशाचा रणांगण चालत असताना
शेवालाल महाराजाचे गडी घामाजोग झाले, स्वतः शेवालाल महाराज घामाजोग झाले, पण विजय प्राप्त होत नाही. का होत नाही? जगदंबा देवीची सावली त्या बादशावर पडत होती, त्या बादशावर सावली पडत होती जगदंबा देवीची, पण बादशाला हार येत नव्हती, बादशाची सैना हरत नव्हती. शेवालाल महाराजाची सैना हादरून गेली, शेवालाल महाराज घामाजोग झाले. शेवालाल महाराज माग सरकले, देवीला म्हणतात त्याच्यासाठी आणलंच का? डोळ्यात पाणी आलं शिवालाल महाराजांच्या. जगदंबे, इथं जर अपमान होत असेल तर माझा होणार नाही. कोणाचा होईल? तुझे दासे करीतो आणि मागो खावया, धीक झाले जिने तुझा शरणांगत. हे फार महत्वाचं आहे. तुझा शरणांगत शरण जाऊ आणि काशी, तू का म्हणे लाज, हा लाज काढली लाज, तू का म्हणे लाज ही केवणा नेनसी. अरे शेवालाल महाराजांनी समर्पण केलं देवीला, इथं जर अपमान झाला तर माझा होणार नाही, हा अपमान तुझा होईल. एवढं भक्तांनी भगवंताला समर्पण झालं पाहिजे. लाज सर्वस्व त्याच्यावर सोडलं ना बाबा तर त्यांना लाज असते. जर हे शास्त्र न कळण्यासारखं असं तर सोपं सांगतो. ह्या माया बसलेल्या आहेत. माया हो, तुम्हाला एक आयडिया सांगतो यांना कळण्यासाठी. एखाद्या आपल्या घरी मोठा कार्यक्रम आपल्या गावामध्ये किंवा आपल्या पाहुण्याच्या गावामध्ये, त्या पाहुण्याच्या कार्यक्रमात आपण जायचं, पण जात असताना त्या दिवशी फाटकी साडी नेसून जायचं. कोणची दादा? फाटकी साडी. कोण नेसायची? जिचा मालक मनासारखा वागत नाही, मागितलं ते देत नाही, त्या दिवशी हटकून तिनं पाहुण्या रावण्यात काय करायचं? हटकून काय करायचं? आणि पाहुण्याच्या पुढं पुढं हिंडायचं फाटकी साडी नेसून. आणि ते नवऱ्यानं पाहिलं पाहिजे बरं का. कोणाला लाज वाटते? कोणाला? त्या बैलालाच वाटन नाही, तिच्या मालकालाच वाटेल. तसं तुकोबर आहे म्हणतात, ही लाज आम्हाला नाही, ही लाज तुला वाटेल. शेवालाल महाराज म्हणतात आम्हाला लाज नाही. हा म्हणून होय नारायणे दया सिंधू, तो दयेचा सागर आहे. मला काय बोलायचं होतं, जगदंबा देवीची सावली बाशावर पडत होती, तोपर्यंत बाशाचं केस सुद्धा बाल सुद्धा बाका झाला नाही. शेवालाल महाराज रडले, त्या टायमामध्ये डोळ्यात अश्रू आले. एवढा वीर पुरुष पण डोळ्यात अश्रू आले. जगदंबेला कळालं. जगदंबा म्हणली, शेवालाल 2 पावलं ज्यांनी तुझा तो झेंडा धरलेला, ज्याच्या हातात ध्वज आहे, ज्याच्या हातात पताका आहे, त्याला 2 पावलं माग सरकायला सांग. एकदा 2 पावलं माग सरक, मग युद्ध कर. 2 पावलं माग सरक. झेंड्यामध्ये जगदंबा होती. ती झेंडा माग झाला की राजावरली सावली संपली. राजावरली सावली संपल्या बराबर शेवालाल महाराजांनी वार केला की एकाएकी गजर झाला. बोलिये शेवालाल महाराज की. जोपर्यंत तिची सावली दादा, तोपर्यंत कोणी काहीच करू शकत नाही. जिसको राके सैया उसको मार सके ना कोई, उस पर सब दुनिया उलटी भई तो उसका बाल लबिंगा होय. त्या अवस्थेने त्याच्या छायेत या काही कमी पडणार नाही. म्हणून एकदा सर्वांनी झाली तैसी केली कटकट वाकडे की नीट. देव जाणे वेळेच्या पुढे गेलो, एकदा सगळ्याकडून माफी मागतो. हो, इलास महाराज मध्ये लय भूक लागली होती का कोरोनातली, रोज आहे बरं का. असू द्या. दादा म्हणले सगळ्याच्या प्रेमाच्या गोटी थोडंसं एवढंच वाढवलं, 10 मिनिटं पुढे गेलो, जास्ती काही नाही. याच्यातून काही योग्य असेल ते माझ्या गुरुचा प्रसाद आहे, चुकीचा असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. हो, करविली तैसी केली कटकट वाकडे की नीट. देव जाणे झालेली सेवा शिवालाल महाराजांच्या चरणात समर्पित करतो. माझ्या जगदंबेचे भगवंताच्या नागनाथांच्या चरणात समर्पित करून बसलेल्यांच्या चरणात नतमस्तक होतो. शिवेला पूर्ण या ठिकाणी सर्वांनी एकदा संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर
टाळ द्या म्हणजे तेवढा फोटो तरी. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. ऐका, फार गोड आनंदाने हा कार्यक्रम चालू आहे. 2 मिनिट सरपंच बसावं. 2 मिनिट बसावं. 2 मिनिट बसावं. इथं मर्यादा आहे. काय मर्यादा आहे? परम वंदनीय गुरुनाम गुरु शंभूबा गिरी हे आज आपल्या कार्यक्रमाला आले, कारण ते मोठे संत आणि महंत आहे आणि एक महात्मा आपल्या ठिकाणी आला. उद्या एकादश आहे आणि बसा. 2 मिनिटं हो, मर्यादा असते सांगण्याची. 2 मिनिटं बसावं. जरा सुधरा तुम्ही, सुधरा जरा सुधरा. 2 मिनिटं बसा खाली. हा बोल. या ठिकाणी अन्न शिजणार नाही. उद्या मला पुण्याला जायचं सगळ्यांना माहित आहे. आमचे भाऊजी बरोबर मला तिकीट काढून दिलेले आहे. धन्यवाद बरं का. श्रीरंग महाराज चव्हाण, विलास महाराज, बाबाराव महाराज, हरिपाठ असो आणि कीर्तन ही जबाबदारी तुमच्यावर आहे बरं का. बालाजी महाराज पहा, आमचे बालाजी महाराज, आमचे नामदेव वंशी बापू आमचे हे हजर असतात बरं का. आणि या ठिकाणी सुभाष महाराज यांनी सुंदर कीर्तन केल्याबद्दल सर्वांच्या वतीनं कोटी कोटी अभिनंदन. उद्या बरोबर जागरात कीर्तन आहे. 9 ते 11 चालेल. सर्वांनी उपवास करा. हा कार्यक्रम आनंदाने पार पाडा. पुढे सांग सुभाष महाराज, हे जे अभंग आहे ना, हे कुठे घेता येत नाही बरं का. जाऊ द्या तुम्ही आपले साथ बरं का. त्याला पण नियम आहे. ज्या ठिकाणी स्थापना असते वारीला हातं, हे तीर्थक्षेत्र आहे बरं का. असू द्या, तुमची भावने बरं घेतलं बरं का. प्रत्येकाला शास्त्र आहे बरं का. नियम आणि चाकोरी आहे. असू द्या. हे आमचं सर्व भजनी मंडळ